काणसवाडा शेळगावचे उपसरपंच राहिलेले युवराज कोळी यांचा शेळगाव येथील भरत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला। त्या वादातून सकाळी भरत पाटील यांच्यासह तिघांनी युवराज कोळी यांच्या काणसवाडा येथील शेतात जाऊन निर्गुण हत्या केली। आई-वडिलांनी व शेतात कामाला आलेल्या काही महिला मजुरांनी कोळी यांना एका खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। खुनाच्या घटनेने भादली व परिसर हादरलाय। कोळी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईक मित्रांची मोठी गर्दी झाली होती। 2 वर्षाचा मुलगा रडत राहिला, ते मारतच राहिले। गुरुवारी युवराज कोळी आपल्या 2 वर्षाच्या चिराग नावाच्या मुलालाही शेतात घेऊन आले होते। युवराज कोळीवर हल्ला झाला त्यावेळी चिराग त्याच शेडमध्ये होता। हल्ला झाला त्याचवेळी चिराग रडत होता। चिरागचे आजी आजोबा मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते। त्याचवेळी मारेकरी मात्र 2 वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने घहिवरले नाहीत। युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारदार शस्त्राने वार करून मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले।